हॅलो फ्रेंड्स, आज मी तुम्हाला खूप सुंदर असं हे ब्रेसलेट कसं बनवायचं हे शिकवणार आहे। हे ब्रेसलेट बनवायला अगदी सोपं आहे आणि हे ब्रेसलेट आपण या नायलॉनच्या स्ट्रेचेबल धाग्यामध्ये बनवलेलं असल्यामुळे हे ब्रेसलेट कोणाच्याही हाताला खूप इझिली असं येऊ शकतं आणि हातामध्ये सुद्धा हे ब्रेसलेट खूपच सुंदर दिसतं। तर हे ब्रेसलेट बनवण्यासाठी इथे मी प्लास्टिकची ही फुलं वापरलेली आहेत। त्याचप्रमाणे प्लास्टिकची ही 6 नंबरचे बीड्स वापरलेले आहेत, पण हे बीड्स थोडे वेगळ्या प्रकारचे येतात। ब्रेसलेट बनवण्यासाठी जे वेगळे बीड्स असतात हे बीड्स मी इथे वापरलेले आहेत आणि 0.7 नंबरचा हा जो नायलॉनचा स्ट्रेचेबल धागा आहे हा धागा मी इथे घेतलेला आहे। आता आपण बघूयात हे ब्रेसलेट कसं बनवायचं। सुरुवातीला आपल्याला हे जे फूल आहे हे फूल आपण असं घालून घेणार आहोत। याला आपल्याला कुठल्याही प्रकारच्या सुईची गरज नाहीये। हा जो धागा असतो हा डायरेक्ट जातो, त्यामुळे आता आपण या फुलातनं हा धागा जो आहे हा ओवून घेतलेला आहे आणि शेवटपर्यंत अशा प्रकारे घेऊन जायचंय। यानंतर आपण एक मोती घालणार आहोत। आता परत एक फूल, परत एक मोती, परत एक फूल, परत एक मोती। अशा प्रकारे मी एक फूल एक मणी, एक फूल एक मणी असं करत करत हे 26 वेळेला रिपीट केलेलं आहे। म्हणजे 26 फुलं आणि 26 मणी हे आपण इथे घालून घेतलेले आहेत। जर तुमचा हात थोडासा मोठा असेल, जाड असेल, तर तुम्ही इथे 27-28 तुमच्या हाताच्या साईज प्रमाणे ही करू शकता। आता आपल्याला काय करायचं आहे तर हे जे आहे हे दोन जे कॉर्नर्स आहे यांना इथे मध्यभागी आपल्याला गाठ मारून घ्यायची आहे। इथे आपल्याला कुठल्याही प्रकारचं म्हणजे काही जॉईंट करण्यासाठी वेगळं काही वापरायचं नाहीये। तर हा जो नायलॉन धागा आहे यालाच आपल्याला गाठ मारायची आहे। गाठ मारताना अगदी व्यवस्थित मारा, कारण नायलॉन धागा बऱ्याचदा निसटून जातो आणि शक्यतो 2च गाठ मारा, 2च्या वर मारू नका। अशा प्रकारे आता मी जो गाठ मारल्यानंतरचा जो राहिलेला दोरा होता तो कट करून घेतलेला आहे आणि इथे आपलं सुंदर असं ब्रेसलेट इथे तयार झालेलं आहे। तर मैत्रिणींनो, तुम्ही सुद्धा हे ब्रेसलेट नक्की बनवून बघा आणि हे ब्रेसलेट जर तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।